नमस्कार, मी वैष्णवी. विविध रंगांमुळेच या जगाला रंगीबिरंगी दुनिया म्हणत असावेत कदाचित. यातील काही रंग सुखावणारे तर काही दुखावणारे. हे दुखावणारे रंग कुणाच्याही वाट्याला येऊ नयेत ही सर्वांची इच्छा असते. पण सर्वांची इच्छा पूर्ण झाली तर ते जीवन कसले? अशाच एका रंगाची कथा. लेखक सतीश बर्वे. हा रंग कुणाच्याही वाट्याला येऊ नये अशी आशा करूया. अरे, आज परत तू दादर ब्रिजवर कसा? मी घाईघाईत असताना मागून ओळखीचा आवाज आला. मी वळून बघितले तर प्रकाश, माझा ऑफिस कलीग होता. अरे, काल इथे एका आजोबांकडून लहान मुलांच्या अभ्यासाचे तक्ते घेतले होते. बरीच गिऱ्हाईकं आजूबाजूला होती. जो तो वस्तू घेऊन गाडी पकडायच्या घाईत होता. त्या गडबडीत आजोबांनी मला 100 रुपये जास्त दिले परत. आज शनिवार आहे, ऑफिस 2 तास लवकर सुटलंय, म्हणून त्यांना ते पैसे देण्यासाठी मी परत दादरला गाडीतून उतरून इथे आलोय. पण आजोबा दिसत नाहीत कुठे. चल, कुठे एवढा हिशोब करत बसला आहेस? त्यांच्या कदाचित लक्षात देखील नसेल ते. मी निघतो, माझी विरार लोकल यायची वेळ झाली आहे, असं म्हणून प्रकाश गेला. मी दादरच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या ब्रिजवर आजोबांना शोधू लागलो. अखेर थोडी शोधाशोध केल्यावर ते सापडले मला. काल बसले होते त्या जागेपासून थोडेसे लांब बसले होते ते. सुदैवाने आज कोणी गिऱ्हाईक नव्हती त्यांच्याजवळ. मी पुढे जातच ते नेहमीच्या सवयीप्रमाणे म्हणाले, काय देऊ साहेब? तक्ते, पुस्तकं, रंगपेटी, चित्रकलेची वही, प्लास्टिक कवर, कंपास पेटी, पुष्कळ वस्तू आहेत. तुम्ही बघा आणि सांगा. इतकं सांगून आजोबा बोलायचे थांबले आणि मी कालचा प्रकार त्यांच्या कानावर घालून 100 रुपयांची नोट त्यांच्या हातावर ठेवली. आजोबांच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तुम्हाला गेले होते वाटतं हे जास्तीचे पैसे. एकदम पुष्कळ गिऱ्हाईकं आली की हिशोबात गोंधळ होतो माझा. तुम्ही प्रामाणिकपणे आणून दिले, ह्यासाठी तुमचे आभार. पण आता आलाच आहात तर माझं एक छोटं काम कराल का? आजोबांच्या प्रश्नाने मी जरा अस्वस्थ झालो आणि ते आजोबांनी अचूक ओळखले. मी तुम्हाला काही वस्तू नव्याने घ्यायला सांगत नाहीये. या पुलाच्या शेवटी पायरीवर उसळपाववाला आहे, त्याच्याकडून या पैशात एक प्लेट उसळ आणि येथील तितके पाव आणा. मी आणि ही बाजूला पिशवे विकणारी 2 मुलं आमच्यासाठी मागवतोय मी उसळपाव. आम्ही तिघेही उपाशीच आहोत सकाळी धंदा लागल्यापासून. आजोबांच्या बोलण्याने मला माझीच लाज वाटली. त्यांनी दिलेल्या 100 रुपयात आवश्यक तेवढी भर टाकून मी 3 प्लेट उसळ आणि प्रत्येकी 5-5 पाव आणून दिले आजोबांना. आजोबा भारावून गेले. त्या 2 मुलांना जवळ बोलावून ते तिघेही उसळपाव खायला बसले. आजोबा, एक विचारू का? विचारा की साहेब. काल हिशोबात 100 रुपये कमी आल्याचं कळलं नाही का तुम्हाला? माझ्या मोठ्या मुलाला कळलं आणि मी त्याची शिक्षा देखील भोगली. आजोबांच्या बोलण्याने मी दचकून त्यांना विचारले, कसली शिक्षा? काय सांगू पोरा तुला? हिशोबात चूक झाली म्हणून सुनबाईने काल रात्री उपाशी ठेवलं मला. सकाळी नाक्यावर चाय बिस्कुट खाऊन येथे आलो धंद्याला. मी जे ऐकलं ते भयंकरच होते. ह्या वयात वडिलांना कष्ट करायला लावणाऱ्या त्यांच्या मुलाची चीड आली मला. मी तसं बोलूनही दाखवलं त्यांना. त्यावर ते खिन्न होऊन हसले आणि म्हणाले, 2 पोरं आहेत मला, चांगली तरणी ताठी, पण शिक्षण नाही घेतलं. भाईगिरी सुरू असते दिवसभर. इथल्या नगरसेवकाच्या हाताखाली काम करतात. 4 पैसे कमावून घरासाठी देतात. बाकी सगळं मौज मजा करण्यासाठी घालवतात. मोठ्याचे लग्न लावून दिलं तो सुधारेल म्हणून, पण यश नाही आलं. नाही म्हणायला नगरसेवकाच्या ओळखीने सुनबाईला वस्तीवर चालणाऱ्या अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून मोठ्याने चिटकावून दिले. पण तिच्या मिळकतीच्या जोरावर दोघा नवरा बायकोंची घरात दादागिरी सुरू असते.
मिल बंद पडल्यावर मी असं छोटं मोठं साहित्य विकतो इथे पुलावर, आणि पुलाच्या त्या दुसऱ्या टोकाला माझी बायको शांता फुले आणि गजरे विकते. पण रोजची कमाई मात्र आम्हाला मोठ्या मुलाच्या हातात द्यावी लागते. आला दिवस ढकलतोय. 100 रुपये जास्त देऊन रात्री उपाशी राहणाऱ्या आजोबांच्या मनाची श्रीमंती मला महिन्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा कैक पटीने अधिक होती. सगळं ऐकून मला गहीवरून आले. हात चटकन पाकिटाकडे गेला. जास्तीचे असावेत म्हणून कोपऱ्यात ठेवलेली 500 रुपयांची नोट मी छोटीशी मदत म्हणून आजोबांच्या पुढ्यात धरली. माझी मदत आजोबांनी विनम्रपणे नाकारली आणि ते म्हणाले, पोरा, मी नाही घेऊ शकत हे पैसे. माझ्या स्वाभिमानाला धक्का लागेल यशाने. पैसा काय, आज नसेल तर उद्या मिळेल देखील, पण समाजातून हरवत चाललेल्या माणुसकीचं काय करायचं? ती कुठे सापडली तर मात्र मुबलक प्रमाणात मला आणून दे. थोडी माझ्या मुलांना देईन मी, आणि बाकी वस्तीतील बिनकामाच्या बसलेल्या तरणाटाठा मुलांमध्ये वाटून टाकीन. आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्याऐवजी वाईट काम आणि नशाबाजी करून ही पिढी स्वतःची आणि सोबत कुटुंबाची देखील फरफट करत आहेत. आजोबांच्या बोलण्याने निरुत्तर झालो. त्यांच्यासमोर हात जोडले आणि शांता आजीकडून बायकोसाठी गजरा विकत घेण्यासाठी मी पुलाच्या दुसऱ्या टोकाला चालायला सुरुवात केली.